नमस्कार मित्रांनो, तर आज आपण डेली वेअरसाठी गाऊन किंवा मॅटर्निटी गाऊन म्हणू शकता तयार करणार आहोत. त्यासाठी मी 3 मीटर कापड घेतले आहे. पहा, कापड खूप मऊ आहे. गाऊनचा टॉपचा पार्ट कट करण्यासाठी कापड डबल फोल्ड करून घेतले आहे. त्याची उंची मोजा. शोल्डरपासून ते कमरेपर्यंतची उंची आहे 15 इंच. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच असे 16 इंचावर खूण करून घेतली व त्याची घडी टाकून घेतली. हे पहा, 16 इंच भरत आहे. यानंतर कापड 4 फोल्ड करून घ्यायचे. आपली छाती आहे 32. 32चा चौथा म्हणजे 8 प्लस 2 इंच शिलाई मार्जिन 10 इंचावर आपल्याला खूण करून घ्यायची आहे. उंची 16 आणि छाती 10 घ्यायची आहे आणि बॉक्स कट करून घ्यायचा आहे. आडवा गळा 2.5 इंच, शोल्डर 3 इंच, पुढचा गळा 6 इंच आणि मागचा गळा 3 इंच अशी खूण करून घ्यायची. आर्महोल आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे व त्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे. हे पहा, चेस्ट साईज 8 आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतली आहे. यानंतर मार्क केलेला पार्ट कट करून घ्यायचा. व्यवस्थित कटिंग करून घ्यायची. यानंतर मागचा गळा कट करून घ्यायचा. 3 इंच मागचा गळा आहे, तो कट करून घ्यायचा व वरचे साईड बाजूला काढून घ्यायचा. आता हे खालचे कटिंग जॉईंट आहे, मग मी ते कट करून घेते. कटिंग झाल्यानंतर एक साईड बाजूला काढायची आणि पुढच्या गळ्याची कटिंग करून घ्यायची. पुढचा गळा 6 इंच आहे, त्याचीही कटिंग करून घ्यायची. मी नॉर्मल राऊंड शेप दिला आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही चौकोनी, गोल कसाही गळा बनवू शकता. हे पहा, अशा प्रकारे टॉपचे दोन्हीही पार्ट तयार झाले आहेत कटिंग करून. याची संपूर्ण लेंथ 20 इंच आहे. बॉटमचा पार्ट कट करण्यासाठी मी इथे डबल फोल्ड कापड घेतले आहे. कापड बघा किती घ्यायचे आहे. आपला तो खालचा मोजलेला पार्ट होता तो 20 इंच भरला होता. आता चुन्या टाकायच्या आहेत, त्यासाठी 20च्या डबल 40 इंच आपल्याला कापडाची रुंदी घ्यायची आहे. कमरेपासून पायापर्यंतची उंची 40 इंच आहे, म्हणून 40 इंच उंची आणि रुंदी 40 इंच कट करायची आहे. हे पहा, उंची 40 इंच आहे. कमरेपासून ती पायापर्यंतची उंची 40 इंच. यानंतर मागच्या पार्टसाठी उंची 40 इंचच घ्यायची, परंतु रुंदी 15 इंच घ्यायची. अशा प्रकारे बॉटमच्या पार्टची कटिंग आपली झाली आहे. स्लीव्स कट करण्यासाठी मी इथे 4 फोल्ड कापड काढून घेतले आहे. हे पहा, 4 फोल्ड कापड आहे. बाहीची उंची तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी तुम्ही घेऊ शकता. मी बाहीची उंची 16 इंच घेतली आहे. हे पहा. आता आपला आर्महोल 6 इंच आहे, मग त्याची रुंदी मी बाहीची रुंदी 9.5 इंच घेतली आहे. खाली 3 इंच खूण करून बाहीचा आकार देऊन घेतला. बॉटम मार्क करून
जॉईंट करून घेतला आणि बाहीची कटिंग करून घ्यायची. बाहीचा आतला आकार कट करून घ्यायचा. अशा प्रकारे बाहीचा आतला आकार कट करून घ्यायचा. आता शिलाई करून घेऊ. त्यासाठी मी टॉप वरचा भाग घेतला आहे, त्याला गोट लावून घेऊ. त्यासाठी मी इथे पायपिंग लेस वापरली आहे. मी ही पायपिंग लेस मेशोवरून मागवलेली आहे. याची फिनिशिंग खूप छान दिसते. आपली पायपिंग लागत आहे तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशा प्रकारे पायपिंग लावून घेतली आहे. बघा फिनिशिंग किती छान येते. त्याचप्रमाणे पुढचा पार्टही तसाच रेडी करून घेतला आहे. त्यालाही पायपिंग करून घेतली आहे. पुढचा पार्ट घ्यायचा, त्याच्या सेंटरला खूण करायची व आता आपण बॉटमचा पार्ट जोडून घेऊ. त्यासाठी मी 40 इंच रुंदी असलेला कापड घेतला आहे. त्याच्याही सेंटरला मार्क करून घेतले. त्याच्यामुळे समजते आपल्याला सेंटर आला पाहिजे. किती चुन्या टाकायच्या याच्यावरून आपल्याला अंदाज येतो. दोन इंच शिलाई मार्जिन सोडून आपल्याला चुन्या टाकायला सुरुवात करायची आहे. सेंटरला सेंटर आला पाहिजे. अशा प्रकारे चुन्या टाकत ॲडजस्ट करत आपल्याला हा पार्ट जोडून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बॉटमचा पार्ट आपला इथे जोडून झाला आहे. त्याचप्रमाणे मागचा पार्टही मी जोडून घेतला व आता त्याचे शोल्डर जॉईन करून घेऊ. अशा प्रकारे शोल्डर जॉईन करून घेऊ. शोल्डर जॉईन केल्यानंतर आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. पुढच्या भागाला
खड्डा असलेला कट केलेला बाहीचा पार्ट जोडून घेऊन बाही आपल्याला जोडून घ्यायची आहे. हे पहा, बाही आपली जोडून तयार आहे. बाही जोडल्यानंतर आपल्या गाऊनचा फायनल लुक असा दिसतो. दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची. शिलाई झाल्यानंतर आपल्या अनुसार त्याची फिटिंग करून घ्यायची आहे. अशा प्रकारे असा सुंदर असा ड्रेस तयार झाला आहे. डेली वेअरसाठी खूप छान हा ड्रेस आहे. प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही हा ड्रेस घालू शकता, कारण त्याला पोटाला खूप घेर आहे. धन्यवाद.